भिवंडीत भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांच्या सहकार्याची हत्या झाली आहे। प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या दोनही युवकांची नावं, तर धीरज तांगडी यामध्ये जखमी असल्याचं समजतंय। भिवंडीमध्ये खार्डे येथील ही घटना आहे। 4 ते 5 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती मिळते। कुटुंबियांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास सुद्धा नकार बघायला मिळतोय। आरोपींच्या पाठीशी खासदार सुरेश म्हात्रे असल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। वाली पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, नायगाव पोलीस स्टेशन इतर ठिकाणी रिव्हॉल्वरचे आर्म्स ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत। 307 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, 4-5 गुन्हे दाखल आहेत, तरी सुद्धा त्याला मोठ्या अंतर्गत कारवाई होत नाही। आता सुद्धा तालुका पोलीस स्टेशनवर आपला प्रस्ताव गेलेला आहे मोक्याचा, पण सुरेश बाल्या म्हात्रे यांचा वर्चस्व असल्या कारणाने आणि त्यांची त्याला फूस असल्यामुळे हा सराईत गुन्हेगार वाटेल ते करतो। कुठल्याही आपण समाजात किंवा राजकारणात काम करत असताना ही वेळ कोणावरही येऊ नये। आज त्याच्या कुटुंबात, त्याच्या घरात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे। भले आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो, त्याचे सहकारी असो, पण आमच्या भावासारखा आज आम्ही सहकारी गमावला आहे, याचा अतिशय दुःख आहे। आम्ही पोलिसांना विनंती केली आहे, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनाही आम्ही विनंती केली आहे की याच्या मागे जे जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे।